नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा कापसाची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा कापसाची विक्री। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात आपण 100% करायला पाहिजे या ठिकाणी कापसाची विक्री। आणि मे महिन्यात जर आपण कापसाची विक्री केली तर काय आपला या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा कापसाची विक्री, ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे मे महिन्यात जर आपण कापसाची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। पण मे महिन्यात कापसाची विक्री केल्यानंतर आपला फायदा कसा होणार हे आता समजून घेऊयात। बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस बाजार, तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजार भावाचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या 78 ते 83 सेंटच्या दरम्यान आहे। जागतिक बाजारामध्ये मे महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा होऊन कापसाचा बाजारभाव 85 सेंटच्या वर येणार आहे। आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा कुठेतरी फायदा देशांतर्गत कापसाच्या भावाला मिळणार आहे। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कापसाचा भाव या ठिकाणी सुधारताना दिसणार आहे। दुसरीकडे देशामध्ये कापसाची विक्री जी सध्या 50 ते 60 हजार गाठीच्या दरम्यान आहे, ही विक्री आपल्याला मे महिन्यात कमी होताना दिसणार। यामागचं कारण म्हणजे देशातील कापसाचा कमी असणारा शिल्लक साठा व त्याचबरोबर मित्रांनो एकतर मागणी खूप जास्त आहे, कारण देशातून कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि दुसरीकडे कापसाची आवक कमी होत आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात कापसाची आवक 40,000 गाठ किंवा त्याही खाली येऊ शकते, ज्यामुळे थेट मागणी आणि पुरवठ्यामध्ये स्पष्टपणाने तफावत दिसत आहे। आणि या तफावतीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वधारून 7,200 ते 7,700 वर वाढून 7,300 ते 7,800 दरम्यान दिसणारे आणि अनुकूल परिस्थितीत कापसाचा बाजारभाव मे महिन्यात 8,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपण कापसाची विक्री मे महिन्यात करावी? ते लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये पाऊस पडतो। आता पाऊस पडला की पेरणीचे कामं सुरू होतात। पेरणीच्या कामासाठी खत बियाणांची आवश्यकता असते, इतर कामासाठी पैशाची आवश्यकता असते। पैसा उपलब्ध कुठून होणार? कापूस विकल्यानंतर। आणि कापूस शेतकरी मित्र जेवढा राहिलाय तेवढा कापूस काय पावसाळ्यात त्या ठिकाणी साठवून ठेवू शकत नाहीत, ठेवत नाहीत। आणि यामुळे कापसाची विक्री जून महिन्याच्या तोंडावरती वाढते मित्रांनो आणि कापसाचे भाव घसरतात। आता यामुळे आपण जून महिन्यात जर कापूस ऐनवेळ विकला तर आपला लॉस होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आपल्याला चांगल्या दरावरती कापूस विकायचा आहे, आपलं नुकसान टाळायचं असेल तर मे महिन्यात कापसाची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा।
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाचे काय नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.